आलेलं आहे तिकडे राकेश रोशन साहेब बघताय तुम्ही. हॅलो सर, गुड मॉर्निंग. राकेश रोशन साहेबांना वाटलं मी त्यांचा फोटोग्राफर आहे म्हणून त्यांनी मला त्यांचा फोन दिलाय बघा व्हिडिओ काढायला. थँक्यू सर. कलंबोलीला पोचलो. मला पलसप्याला जायचं आहे पण माझ्याकडे पैसे नाहीये. मला एकविरेला जायचं आहे, पैसा 1 रुपया नाही. एखादा जेसीबी वाला थांबलाय. एकविरा का ब्लेसिंग्स मिलेगा आपको. चला थँक्यू. तर मंडळी या सर्वांनी जेवायला. थँक्यू काका. तिसला मी सांगितलं की मी नो कॉस्ट ट्रॅव्हल करतोय तर तो आपल्या बाबांसोबत जाऊन त्यांनी माझ्यासाठी रात्रीच्या जेवणाची सोय केली आणि आता झोपणार मस्तपैकी. आता भेटूया उद्या सकाळी. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग फ्रॉम श्री पंचायतन मंदिर नदाल. आणि जसं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही, आपण इकडेच स्टे केला होता. इकडच्या हॉलमध्ये आपण झोपलो होतो अँड नो डाऊट बिलकुल झोप नाही आली कारण हे जे रूम्स आहेत, भक्ती निवास आहेत, ते टोटली फुल होते. म्हणजे त्यांची स्कूल पिकनिक आहे. ऑलमोस्ट 100+ स्टुडंट होते आणि या भक्ती निवासमध्ये राहिले होते म्हणून आपल्याला त्या हॉलमध्ये झोपायला लागलं. आणि एवढी थंडी होती काय वाट लागून गेली. एकच चादर होती आपल्याकडे आणि त्या लादीवर झोपायला म्हणजे हालत खराब झाली. पण काही हरकत नाही. सकाळी उठल्या उठल्या मस्त श्री पंचायतन मंदिराची आरती भेटली आपल्याला. त्या आरतीनीच आपली झोप उडाली आणि आता ती मुलंच सर्व निघालेत. म्हणूनच आपल्याला या ट्रस्टीनी हे रूम दिलंय आणि रूममध्ये आता फ्रेश वगैरे होऊन तुमच्याशी बोलतोय. तर आजचा प्लॅनिंग आपला असा असणार आहे, जो बाकीचे जे 25-26 किलोमीटर उरलेले आहेत आपल्या एकविरा आईच्या मंदिरापाशी पोहोचायचे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर धन्यवाद देईन जय मात्रे चॅरिटेबल संस्थेला, ज्यांनी आपल्याला इकडे काल रात्री राहण्याची सोय केली. चला आता सर्वांना धन्यवाद देत देत चहा वगैरे पिऊन निघूया आता आपण. चला हो, भेटूया नेक्स्ट टाइम. हां, थँक्यू. चला तर चहा आणि पोह्यांची सोय झालेली. आपले सुनील साहेब आहेत इकडचे, त्यांनी पोहे आणि चहा द्यायला सांगितलं नारायण साहेबांना. आणि इकडेच पाण्याची टँक पण आहे. ॲक्वागार्डचं पाणी आहे, RO प्युरिफायर, त्याच्यामध्येच पाणी भरून घेऊया आपण. थँक्यू. हे बघा पोहे आलेत. चला धन्यवाद. खूप सहकार्य झालं तुमचं. थँक्यू. मंडळी चहा नाश्ता वगैरे करून आलोय आता हायवेला. म्हणजे इकडनं बघायला गेलो तर मॅपच्या हिशोबानं 28 किलोमीटर एकविरा आई मातेचं मंदिर आहे. जर चालत गेलो तर कमीत कमी 9 तास लागतील. तर आता कालच्यासारखंच आपण करणार आहोत. नाश्ता वगैरे तर झालं, दुपारची जेवणाची सोय वगैरे होतपर्यंत आपण एकविरा मातेच्या पायथ्याशी पोहोचतो काय हे बघायचं आहे. तर कालचा दिवस तर एकदम स्मूथ गेला. फटाफट गाड्या भेटल्या आणि चांगली माणसं पण भेटली. तर आई एकविरेच्या चरणी आज ही प्रार्थना करतो की आजचा दिवस पण चांगला जाऊ दे आणि सुखरूप तुझ्या पायथ्याशी पोहोचू दे. आणि आता आपण लिफ्ट मागायला वगैरे सुरू करूया आणि पोहोचायचा प्रयत्न करूया. बोला एकविरा माते की जय. वाटे चालता चालता गो, वाटे चालता चालता आई मी थांबलो वाटेवरी गो. तर थोडासा चालत पुढं आलोय बस स्टॉप विचारत आणि आता एक पेट्रोल पंप भेटलाय. आणि पेट्रोल पंप भेटल्यावरती एक उम्मीद जागते. आणि ही बस बघा. हो सर, कहाँ जा रहे हो? पीछे जा रहे हैं. लोणावला नाही जा रहे हो? लोणावला नाही चाललं. जाऊ. तर आलोय आता चौकच्या बस स्टॉपला आणि इकडे गरम गरम चहा वगैरे देत असतो बघा. मित्र एक च्युइंगम देणार आहे मला, पण माझ्याकडे पैसे नाही. विदाऊट मनी ट्रॅव्हल करतोय. देशील ना? चावत जायला बरं वाटतं. काय नाव काय? सुयोग पाटील आहे. इकडे एकविरेला चाललोय चालत. चहा मागितलं असतं पण चहा पिऊन आलोय. तर एक गाडीवाला थांबलाय. कहाँ जा रहे हो? नाही, लोणावल्याला जायचंय. खोपोली तक छोड़ दो. हाँ, पर पैसा नहीं है मेरे पास, क्योंकि मैं बिना पैसे का ट्रैवल कर रहा हूँ. चलेगा? तर मंडळी आपल्याला शिवाजी भेटलेत, जे आता आपल्याला खोपोलीपर्यंत ड्रॉप करणार आहेत. थँक्यू.
एकविरा आईला गेलेत कधी? हो गेलेलो ना. हा, एकविरा आईच्या मंदिराशी चाललोय दर्शन घ्यायला. हो काय? हा, विदाऊट मनी ट्रॅव्हल करते. काय होत? हा, आता ऍडजस्ट. होतो. काल पूर्ण दिवस छान गेला एकदम. हा. तुमच्यासारखी भरपूर चांगली चांगली माणसं भेटत गेली. एकाने जेवण दिला, एकाने राहायला दिला. सकाळपासून लिफ्ट घेऊन गेलो. आज सुरुवात केली परत, बघूया काय होते पुढे ते. चल, थँक्यू. हा, मी पण एमटी चाललेलो आहे. बरं वाटलं. थांबलो वाटेवरी औचित नंदर माझी गेली गो, औचित नंदर माझी गेली रत्नू आईचे. चला, थँक्यू. हा, चला, ऑल दी बेस्ट, हॅपी जर्नी. तर मंडळी, सकाळीचे 9:25 झालेत आणि आपण पोहोचलोय आता लोणावळा खंडाला मध्ये. म्हणजे शिवाजी साहेब आपल्याला सोडवणार होते पुढे, बट मी म्हटलं की आपल्या व्हिडिओमध्ये एकविरेला चाललोय, तर तुम्हाला लोणावळाचा खंडाल्याचा जर व्ह्यू पॉईंट नाही दाखवला तर व्हिडिओमध्ये मजाच नाही येणार. आता बॅक साईडला मस्त खाई आहे, तो तुम्हाला 360 मध्ये व्ह्यू दाखवतो. चला, एन्जॉय करा. वाटे चालता चालता गो, वाटे चालता. क्या नाम है आपका? साहिल, कहाँ से आए हो? मीरा रोड, मुंबई। मीरा रोड. वहाँ से उतना दूर से ट्रैवल किया, बाइक पे आए हो? हाँ, स्कूटी पर. हाँ, स्कूटी पर, आणि स्कूटीवरनं मीरा रोडवरनं आलाय बघा. तो मैं लोनावला जा रहा हूँ, थोड़ा चाय भी पिलाओगे क्या? नो मनी ट्रैवल कर रहा हूँ. चलेगा, मना किसने क्या? पिलाओगे? हाँ यार, चलो आ जाओ, फिर पिलाओ. चाय कौन महंगी आती है? चलो पी लेते। इधर मस्त चाय मिल रहा है, टोस्ट भी मिल रहा है. मैंने आपका फोटो निकाला, आप मुझे चाय पिलाओ. तर आलोय आता एखाद्या अमृतालयवरती चाय पिण्यासाठी. म्हणजे चहा पिऊन आलो आपण सकाळी, पण इथला जो टेम्परेचर आहे, वातावरण आहे, एकदम गार आहे, म्हणूनच कुल्हडवाली चाय पिणार आता. थँक्यू. हा, बस काय बाबा, आणि या मित्रांनी चहा पाजली आपल्याला. असं काय नाही. मीरा रोडवरनं आलेत स्कूटीवरती राईड करून लोणावला. कसा वाटला लोणावला? आता तर पोचलो, आतापर्यंत बरं वाटलं. हा, आतापर्यंत बरं वाटलंय. मजा आहे. चला, एन्जॉय करा. आणि चहा पिऊन आलो आणि इकडे बघितलं तर लंगर लागलाय. पहिल्यांदा बघते लोणावळ्यामध्ये पण लंगर लागतंय. आणि बघा, गरम गरम शिरा आहे, मस्त पुरी. सर, क्या नाम है आपका? गुरिंदर सिंग बाबा. गुरिंदर सिंग बाबा. हा, आणि हेच साहेब लंगर लावत असतात. बहुत बढिया, थँक्यू. वाहेगुरु आपल्या सोबत आहेत. काल जेवणही दिला, आज सकाळीचा दुसऱ्यांदा नाश्ता दिलाय बघा. मस्त पुरी आहे, शिरा आहे, छोले आहेत आणि वडा पण आहे. म्हणजे सकाळपासून शोधत होतं काहीतरी गरम चहा पिणारा कोणीतरी द्यावा, आणि ते मित्र भेटले, आणि त्या मित्रांकडनं चहा पिऊन आल्यावरती लंगर भेटला. आणि आलेलं आहे तिकडे राकेश रोशन साहेब, बघता तुम्ही. हॅलो सर, गुड मॉर्निंग. आणि हा जो लंगर आहे तो राकेश रोशन साहेबांचा आहे. गुरु गोविंद सिंग जयंती निमित्त ठेवलेला आहे. आणि बघा किती लोक आलेत. हां, आपण 0 रुपीजवरती ट्रॅव्हल करतोय, म्हणून आता आपल्याला समजलंय. चला, एकविरा आईंचे दर्शन करता करता राकेश रोशन साहेबांचे पण, ऋतिकच्या बाबांचे पण दर्शन झाले. इकडे बघा, हे राकेश रोशन साहेबांना वाटलं मी त्यांचा फोटोग्राफर आहे, म्हणून त्यांनी मला त्यांचा फोन दिलाय बघा व्हिडिओ काढायला. हा त्यांचा फोन आहे, त्यांच्या फोननी शूट करतोय. किधर से है बच्चे? महाराष्ट्र, बीड से आए. बीड से और जिला परिषद के स्कूल के. सर आई एम अ ब्लॉगर, नॉट फोटोग्राफर. थैंक यू, बट दैट वाज अ ग्रेट मोमेंट. थैंक यू सर. जा रहा हूँ. आपके लिए रुके थे. सर ने कहा था कि राकेश रोशन साहब आए. ऋतिक सर के बहुत बड़े फैन है सर हम लोग. श्री गोविंद सिंह जी का जन्मदिन है, तो इसलिए हम ये सेवा कर रहे हैं लोगों को, और हर साल करते हैं बाबा जी. ये साल मैं आज पहली बार आज ज्वाइन किया उनको, तो हम लोग सब मिलकर सब अपने जितने भी लोग यहाँ से गुजरते हैं सबको हम सेवा करते हैं उनके नाम पे. बहुत बहुत धन्यवाद. तो ये हर साल होता है क्या उनके जन्मदिन पे? साल में एक ही बार होता है लंगर या कितनी बार होता है? गुरु नानक के और गुरु गोविंद जी के ना. तो आज गुरु गोविंद जी का, आज गुरु गोविंद सिंग यांची जयंती आहे, त्यानिमित्तच हा लंगर लावलाय बघा. आणि राकेश रोशन साहेब दिसतात तुम्हाला इकडं. थँक्यू सर, और बहुत अच्छा काम कर रहे हो, बहुत बढ़िया, थँक्यू.
थांबलो वाटेवरी औचित नंदर माझी गेली गो औचित नंदर माझी गेली रत्नू आईचे देवलावरी गो आईचे देवलावरी रत्नू आईचे देवलावरी. तर मंडळी लंगर वगैरे खाऊन आलो आपण आणि राकेश रोशन साहेबांना बघण्यानिमित्त भरपूर लोक जेवढे इकडे पर्यटक आहेत ते सर्व तिथे लंगर खायला गेलेत आणि कमीत कमी 1000 लोकांसाठी त्या लोकांनी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे 1000 लाडू आणि बाकीचे प्रसाद आणलेले आहेत. ते काही कार्य करतायत ते बघून एकदम भारी वाटलं. म्हणजे आपण विदाऊट मनी ट्रॅव्हल करतो तेव्हा ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजायला भेटतात. आणि शिऱ्याबद्दल सांगायचं झालं तर अप्रतिम शिरा होता, जाम भारी टेस्ट होती. आता निघालोय लंगर खाऊन. इकडे आपला एक कॅमल वाला मित्र है. ओ सर, कैमल राइड करोगे क्या? कहाँ तक लेके जाओगे? उधर इधर ही लेके आओगे? उधर आगे नहीं छोड़ोगे? हाँ, मेरे को आगे जाना था. आगे थोड़ा सा छोड़ दो. इधर से इधर ही है क्या? वैसे मेरे पास पैसा नहीं था, बिना पैसे का लेके जाते थे क्या? पहिले स्टार्टिंग आहे, अभी आया चालू आहे. मैं बिना पैसे का ट्रैवल कर रहा हूँ एकवीरा, तो थोड़ा आगे तक छोड़ दो कैमल पे. जा नहीं सकते, 2 कैमल है ना सर, 1 कैमल नहीं 2 कैमल. अभी एक आदमी आया नहीं ना हमारा, अभी इधर गया. चलेगा चलेगा. चलो, थँक्यू. चला तर कॅमलवाला इकडेच राऊंड मारतो आणि त्याची बोनी पण नाही झाली म्हणून आपल्याला त्याने राईड नाही दिली. आता जाऊया पुढे काय भेटतं बघूया. चैता मासाची रत्नूबाईची पालखी लाखामंदी चैता मासाची रत्नूबाईची पालखी. तर मंडळी त्या कॅमलवाल्याला विचारून आपण लेक पर्यंत आलो. लोणावळ्याची जी लेक आहे ना तिथपर्यंत चालत आलो. अजूनपर्यंत लिफ्ट नाही भेटली आणि इकडे आल्यावरती हा बघा कॅमल एकटाच चालत आलाय. मी त्याला एवढंच बोललो मला तरी घेऊन यायचा मित्रा. आता हालत खराब झाली, भरपूर चाललो. आता लिफ्ट भेटणे मुश्किल वाटतं. तरी पण आपल्याला प्रयत्न करत राहायचा आहे. आज काही जावला तरी एकविराच्या पायथ्याशी पोचायचं आहे आपल्याला. बघूया काय होतं पुढे ते. तर तलावरती एक ब्रेक घेतलाय. इथे एक गोलावाला है. भैया जी बहुत चल के आए हूँ, थोड़ा पिलाओगे क्या नींबू शरबत? पर मेरे पास पैसा नहीं है, घर से बिना पैसे का निकला हूँ, माँ के दर्शन के लिए जाना है. बनाओगे ना? अरे वाह, आणखी एक भैया भेटलाय, तो आपल्याला मदत करतोय बघा. थँक्यू भैया जी. लिंबू शरबत पिलातो एक. दादा बरफ मत डालो. चांदीची पालखी मानानं फिरतय जस खर गावामंदी. चलो भैया जी, बहुत बहुत धन्यवाद. मानानं फिरतय जस खर गावामंदी जस खर गावामंदी. चला विक्रम साहेब, धन्यवाद लिफ्ट देण्यासाठी. लोणावल्यावरनं इथपर्यंत लिफ्ट दिली आणि चालता चालता मध्येच आपला मित्र भेटला. मित्र, काय नाव तुझा? कंचास तू वलकीचा वाटतस. कुठला? भिवंडीचा. काय नाव काय तुझा? किसन पवार. किसन पवार भेटलेत आपल्याला. कुठे? पुण्याला चाललेत ना? पुण्याला चाललेत आणि आपल्याला आता एकविरेच्या कमानीपर्यंत लिफ्ट देणार आहेत. धन्यवाद मित्रा, बरा झाला भेटलास. तेवढ्याशी चालत चालत आलो त्या लेक पर्यंत, कंटाळलेलो. आमचं देवासाठी चालत येतात, एवढे हे नाही करू शकत. जेवढं त्रास होईल तेवढं बरं बरं वाटतं. तेव्हा तर दर्शन भेटेल का? असं थोडी भेटणार आहे. चालेल, चला थँक्यू. आता आलाय आपला मित्र, जाऊया डायरेक्ट कमानीला भेटूया. बोला एकविरा माते की जय. चौक भरीला तर मंडळी 11:40 झालेत आणि पोहोचलोय आपण एकविरा आईच्या कमानीशी. बोला एकविरा माते की जय. श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान. थँक्यू मित्रा, खूप खूप धन्यवाद तुझे इथपर्यंत सोडण्यासाठी. चल, आई एकविरेचा आशीर्वाद आहे तुला. चल, ऑल द बेस्ट मित्र, थँक्यू. चला. गोंधळ मांडीला रत्नूबाई आईचा.